नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे जो दामिनीचा प्लॅन होता मधुभाऊंना अडकवण्याचा, तो प्लॅन जो तिने केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तिने मधुभाऊंना अडकवण्यासाठी जे जे कारस्थान केलेलं आहे, एका माणसाला टिप दिलेली आहे, कारण तो खून होता. तो खून जो केलेला आहे तो या महिपतने केलेला होता आणि त्या खुनाच्या आरोपाखाली आता दामिनीने मधुभाऊंना अडकवण्याचा प्लॅन रचलेला असतो. आणि हे सगळं खूपच विचित्र अशा पद्धतीनं होणार असतं. आणि या सगळ्यावर मधून अर्जुन मधुभाऊंना कशा पद्धतीने सोडवतो ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याहीपेक्षा प्रिया आणि नागराजचं बोलणं प्रतिमाने ऐकलेलं आहे आणि प्रतिमा ही गोष्ट अर्जुन सायलीला कशी सांगणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे प्रिया ही आता नागराजला भेटायला आलेली आहे आणि नागराजला भेटायला आल्यानंतर प्रिया नागराजला म्हणत असते की मी याच्यासाठीच ते रविराज किल्लेदार नसताना तुम्हाला भेटायला आलेली आहे, कारण मला जाणून घ्यायचं आहे की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. आणि बरं ते जाऊ द्या, ते आता हा दुसऱ्या खुनाचा काय मॅटर आहे असं ती विचारत असते. तेव्हा नागराज सांगत असतो की ते सगळं जे काय आहे ते सगळं हे महिपत आणि दामिनीचं कारस्थान आहे मधुभाऊंना अडकवण्यासाठी. आणि मग नेमकी प्रतिमा तिथं आलेली असते. प्रतिमा पाणी घेऊन आलेली असते आणि ते पाणी ती प्रियाला देत असते आणि तिला पाणी देण्यासाठी ती आलेली असते. तेव्हा ते बोलणं तिच्या कानावरती पडतं. तर आता प्रतिमा ही गोष्ट अर्जुनपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. तर इकडे आता आश्रमातली टीप पोलिसांना मिळालेली आहे. पोलीस सगळी टीम घेऊन वात्सल्य आश्रमात मागच्या साईडला पोहोचलेली आहे, कारण तिथे डेड बॉडी आहे आणि ती डेड बॉडी कोणाची आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि ती डेड बॉडी शोधणं, त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट, ह्या सर्व गोष्टी आता येणार असतात आणि त्यासाठी पोलीस आहे ते तिथे पोहोचलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच आता ही एक ब्रेकिंग न्यूज आहे. आणि ब्रेकिंग न्यूज असल्यामुळं आता मीडियावाले पण तेवढेच तिथं अगदी धावत आलेले आहेत. आणि मीडियावाले जेव्हा तिथं पोहोचलेले आहेत तेव्हा ते आता प्रश्नांचा भडीमार करत आहेत. अनेक प्रश्न तिथं विचारले जात आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा ज्या माणसाने ही टीप दिलेली होती त्या माणसाला आता तिथे बोलवलं जातं आणि त्याला विचारलं जातं की तुम्हाला असं का वाटतं की हे सगळं जे काय आहे ते इथे एखादी डेड बॉडी असण्याची शक्यता आहे. तेव्हा ती व्यक्ती तिथं सांगत आहे की इथे मी माझा जो कुत्रा आहे त्याला घेऊन येत असतो, पण इथं आलं की ते कुत्रं जास्त भुंकायला सुरुवात करतं आणि त्यामुळं मला डाऊट आला, म्हणून मी तुम्हाला फोन केलेला आहे. माझ्याकडे 3-4 असे कुत्रे आहेत, त्यांना मी घेऊन तिथे येत असतो. आता तिथलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि तिथे सगळं चेकिंग होत आहे. ज्या लोकेशनला वाटत आहे तिथे बरोबर पोलीस पोहोचलेले आहेत आणि खोदायला सुरुवात केलेली आहे. आता पोलिसांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. तर मीडियावाले या गोष्टींना एक वेगळंच रूप देत आहेत की मधुकर पाटलांवरती ऑलरेडी खुनाचा आरोप आहे आणि आता ही दुसरी डेड बॉडी म्हणजे आश्रमात असलेला हा दुसरा खून आहे. तर याच्या मागे कोण आहे. आता तिथे डेड बॉडी दिसलेली आहे, त्यामुळं तिथली सगळी जागा ती सील करण्यात येत आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी ती डेड बॉडी पुरलेली आहे. त्याच्यामुळं तिथे हाडांचे सांगाडे म्हणजे जे काही सॅम्पल आहेत ते मिळत आहेत. आणि मग मीडियावाले प्रश्न विचारत आहेत. त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तर अजूनही त्यांना काही मिळालेली नाहीत. आणि त्यामुळंच मीडियावाले जे आहेत ते तिथे त्यांच्या मनाच्या बातम्या देत आहेत. ते म्हणत आहेत की जो मधुकर पाटील म्हणजे सगळ्यांवरती अगदी सगळ्या लहान मुलांना म्हणजे जे अनाथ आहेत त्यांना आसरा देणारा, त्यांना सांभाळणारा, आश्रम चालवणारा हा मधुकर पाटील हा खुनी आहे. त्यांचा खरा चेहरा काय आहे हा जगासमोर येत आहे, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्यासोबतच हे जे रेस्क्यू ऑपरेशन तिथे चालू आहे तिथे आता ते पार्ट सगळे मिळत आहेत. आणि ते जे पार्ट मिळालेले आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता समोर घडत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता पोलिसांनी ती जागा, ते सगळं जे लोकेशन आहे ते सगळं सील केलेलं आहे. आणि ते लोकेशन सील केल्यामुळं आता मीडियावाल्यांना तर तिथे आतमध्ये जायला परवानगी नाही,
परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या इतक्या विचित्र पद्धतीनं आहेत की ज्याचा विचारही स्वप्नातही कोणी करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊंवर आता शिंतोडे उडवले जात आहेत. या सगळ्या मागचा खरा मास्टर माइंड हा मधुकर पाटील आहे. एवढा सोज्वळ त्यांचा चेहरा आहे, पण हे सगळं जे घडवणारी व्यक्ती आहे हा दुसरा खून आहे आणि हे सगळं जे केलं जात आहे हे मधुकर पाटलांकडूनच घडलेलं आहे हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. हे सगळं काय आहे? अर्जुन सायलीला तर याची कल्पनाही नाही की नक्की काय झालेलं आहे, कारण त्यांच्या घरातलेच वाद इतके विकोपाला पेटलेले होते की त्यामुळं त्यांना माहितीच नाही आहे की बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे. अर्जुनला अश्विन जे म्हणालेलं असतो की तू एक नंबरचा लोभी आहेस, लोभी हे शब्द आठवत असतात आणि त्या गोष्टींचा अर्जुनला त्रास व्हायला लागलेला असतो. अर्जुन मात्र विचार करत असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं कशा काय घडू शकलेल्या आहेत. या गोष्टींचा विचार अर्जुन करत असतो, कारण माझा भाऊ चैतन्य माझ्याशी अशा पद्धतीने बोलेल, अशा पद्धतीने वागेल हा विचारही मी केलेला नव्हता. पण चैतन्यने अश्विन माझ्याशी ज्या पद्धतीनं बोललेला आहे, कारण हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, म्हणून अर्जुन रडत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की लग्नानंतर माणसं बदलतात, पण इतकी बदलतात हे मात्र मला माहिती नव्हतं, कारण हा जो अश्विन आहे तो बदललेला अश्विन आहे आणि हा लग्नानंतर इतका बदलेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि एवढा बदल त्याच्यात झालेला आहे. जो लहानपणीचा अश्विन, ज्याला कोणी एखादं चॉकलेट दिलं तरी ते चॉकलेट घेऊन तो धावत माझ्याकडे यायचा आणि पहिलं मला त्यातलं अर्धं चॉकलेट तो द्यायचा आणि त्यानंतर स्वतः खायचा. पण आज तो अश्विन माझ्या विरोधात एवढा विचार करत आहे, त्याच्या मनात इतकं विष आहे. इकडे प्रिया म्हणत असते, पण अश्विन मला एक कळत नाही आहे, आज जो तू स्टँड घेतला ना तुझ्या स्वतःसाठी तो अगदी बरोबरच होता. कारण बरोबर आहे, अर्जुनला तू त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा म्हणून नको आहे आणि त्यामुळंच अर्जुनने हे सगळं केलेलं आहे. हे सगळं अश्विनला प्रिया भडकवत असते. अश्विन म्हणत असतो की लहानपणापासून माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि स्मार्ट म्हणून अर्जुनकडेच पाहिलं गेलेलं आहे, कारण मला प्रत्येक वेळेस माझ्याशी अशाच पद्धतीनं मला वागणूक मिळालेली आहे. साधी पेन्सिल जरी घ्यायची असेल तरी मला वेळ काढायला लागायचा, मला लगेच मिळायची नाही. पण अर्जुनने एखादी गोष्ट मागितली तर ती त्याला लगेच दिली जायची. आता हे सगळं अश्विनच्या मनात सुरू झालेलं आहे. जो अश्विन कधी स्वप्नातही असा विचार करत नव्हता, त्या अश्विनच्या डोक्यात असले विचार सुरू झालेले आहेत. त्यामुळं प्रिया म्हणत असते की हे बघ अश्विन, मी तुझ्यासोबत आहे, काही झालं तरी आता माघार घ्यायची नाही. तो अर्जुन आहे ना तुझ्याशी जेव्हा जेव्हा चांगलं वागलेला आहे ना तेव्हा तेव्हा ते फक्त त्याचं नाटक होतं आणि तो एक नंबरचा नाटकी आहे, तो खोटारडे आहे. तू बघितलंस ना तो कसा आहे ते. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अश्विन म्हणत असतो की हो, पण आता मी माघार घेणार नाही, कारण या घरामध्ये मला तुलाही तेवढंच स्थान मिळवून द्यायचं आहे, तुझ्याशीही तेवढाच तुला मान मिळाला पाहिजे. त्यासाठी तन्वी तू माझ्यासोबत आहेस ना, असं अश्विन विचारत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो अश्विन, मी तुझ्यासोबत आहे, तू अजिबात काळजी करू नको, मी कायम तुझ्यासोबत असेन आणि मी तुझी साथ देईन, असं प्रिया अश्विनला सांगत असते. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की मग झालं, तू जर माझ्यासोबत असशील तर मी काहीही करायला तयार आहे, कोणाशीही लढायला तयार आहे. प्रिया म्हणत असते की हे बघ अश्विन, मला एक सांग, लहानपणापासून तुझ्यावरती असाच अन्याय झालाय ना, पण या अन्यायाविरुद्ध आता आपल्याला आवाज उठवायचा आहे, आता शांत राहायचं नाही, असं प्रिया इकडे अश्विनच्या मनात विष पेरत असते. आणि बिचारा अर्जुन मात्र इकडे अश्विनचा विचार करत असतो की नाही, माझा भाऊ जर माझ्याशी कधी बोलला नाही किंवा तो माझ्या आयुष्यातून निघून गेला तर मी जगू शकणार नाही, असं अर्जुनचं बोलणं असतं. आणि इकडे ही प्रिया मात्र अश्विनला अर्जुनच्या विरोधात भडकवत आहे, अर्जुनच्या विरोधात सांगत आहे की हे बघ, काही झालं तरी आता माघार घ्यायची नाही आणि आता अजिबात आपण थांबायचं नाही. हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सायली सांगत असते की हे बघा अर्जुन सर, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, अश्विन भाऊजी हा तुमचा भाऊ आहे आणि तो तुमच्यापासून दूर कधीच जाऊ शकत नाही. कसलंही वादळ आलं, कोणी कितीही आलं, काहीही सांगितलं तरीही अश्विन भाऊजी हे तुमच्यापासून कधीच दूर जाऊ शकणार नाही, कारण त्यांच्या डोळ्यात मला तुमच्याविषयी तेवढं प्रेम दिसतं. फक्त आता त्यांच्या डोळ्यांवरती ती झापडं लागलेली आहे, ती प्रिया नावाची, ती काढणं गरजेचं आहे. इकडे अर्जुनला सायली एवढ्या प्रेमाने सांगत आहे की अश्विन भाऊजी तुमच्यासोबतच असणार आहेत. तर प्रिया मात्र इकडे सांगत आहे अश्विनला की काहीही झालं तरीही अजिबात माघार घ्यायची नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं चालू आहेत, पण अजिबात माघार घ्यायची नाही. त्या अर्जुनला त्याचा उद्देश जो आहे, त्याचा हेतू जो आहे तो साध्य होऊ द्यायचा नाही.
हे सगळं प्रियाचं सांगणं असतं. आणि तेव्हा मात्र तिने अक्षरशः म्हणजे विष पेरायचंच काम करत आहे. आणि ते इतकं विचित्र पद्धतीनं तिचं चाललेलं आहे की तिला जराही त्याची लाज वाटत नाही की एका भरल्या घरामध्ये भांडणं लावून तिने ठेवलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टी तिनं केलेल्या असतात. इकडे अश्विन मात्र मूर्खासारखा तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवत असतो. त्याला जराही वाटत नाहीये की ही गोष्ट चुकीची आहे, आपण अशा पद्धतीने विचार नाही केला पाहिजे, एवढीही गोष्ट त्याच्या डोक्यात येत नाही. त्याला फक्त आता एकच दिसत आहे, ते म्हणजे त्याची तन्वी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी तन्वी. कारण एवढं शिक्षण घेऊन पण वेड्यासारखं मूर्खासारखं वागणारा अश्विन आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे आता आश्रमाच्या बाहेर आणखी गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मीडियावाले प्रश्न विचारत आहेत. मीडियावाल्यांनी त्यांच्या मनाच्या कहाण्या, मनगडन कहाण्या सांगायला सुरुवात केलेली आहे. नक्की या खुनामागे कोणाचा हात असेल? मधुकर पाटील यांचा खरा चेहरा येणार समोर, अशा वेगवेगळ्या बातम्या समोर आलेल्या आहेत. बिचारा मधुभाऊंना तर याबद्दल काहीच माहिती नाहीये, परंतु या सगळ्या बातम्यांमुळं कितीतरी गोष्टी अशा प्रॉब्लेमॅटिक होणार आहेत की ज्याची कल्पनाही नाही की नक्की पुढे काय होऊ शकतं. पण मधुकर पाटील यांच्यावरतीच म्हणजे मधुभाऊंवरती वाटेल ते आरोप केले जात आहेत आणि यामध्ये मधुभाऊंना अडकवलं जात आहे. इकडे अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुन आहे तो चैतन्य आहे तो अर्जुनला म्हणू लागतो की अरे अर्जुन, तुला माहिती आहे का काय झाले? न्यूज बघितलेस का तू? एकदा न्यूज बघ. अश्विनला इकडे चैतन्याला अर्जुन म्हणत असतो सांग. तेव्हा सायलीचा मोबाईल अर्जुन हातात घेतो आणि न्यूज बघायला सुरुवात करतो. तेव्हा त्याला धक्का बसतो. वात्सल्य आश्रमात डेड बॉडी सापडलेली आहे आणि या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही हादरलेले असतात. सायली तर अगदी तुटून जाते, तिला कळायचं बंद होतं. हे सगळं काय घडतंय? हे कसं शक्य आहे? हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती रडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की सायली शांत हो. सायलीला धक्का बसलेला असतो कारण मधुभाऊंवरती पुन्हा आरोप केले जात असतात आणि मधुभाऊंना दोषी ठरवलं जात असतं. ही गोष्ट सायलीला सहनच होत नाही. आणि इकडे चैतन्याला अर्जुन सांगतो की नक्की काय आहे, या सगळ्यामागे काय सुरू आहे हे सगळं आता शोधून काढ चैतन्य. काहीही झालं तरीही ही गोष्ट कधी बाहेर आली, नक्की कोण होतं याच्या मागे, कोणीही टीप दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. हे सगळं अर्जुन आता चैतन्याला सांगत असतो. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता या सगळ्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे. चैतन्य म्हणतो की चालेल अर्जुन, मी पोलिसांना तिथे इन्फॉर्म करतो आणि काही गोष्टी, काही माहिती का मिळतो का ते पाहतो. इकडे सायली जी आहे ती रडत असते. ती म्हणत असते की काय झालं, हे मधुभाऊंना का अडकवलं जातं या सगळ्यामध्ये, मला कळतच नाहीये. या सगळ्यातून मधुभाऊंना कसं बाहेर काढायचं हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि सायली मात्र रडायला सुरुवात करते. सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर, नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती रविराज यांच्या घरी आलेली आहे आणि नागराजला प्रिया म्हणत आहे की आज मुद्दामच किल्लेदार घरी नसताना मी आलेली आहे. मला एक सांगा की त्या दिवशी किल्लेदार मला जो बोलला त्यानंतर परत काय विषय निघाला का? नागराज म्हणतो की नाही, तुला इथून हाकलून दिलं त्यानंतर कुठलाही विषय घरात निघलेला नाही. म्हणजे प्रियाला हाकलून दिलेला आहे, प्रियाने पुन्हा घरी यायचं नाही हे ठरलेलं असतं. आणि तरीही प्रिया ही आता पुन्हा रविराज यांच्या घरी आलेली असते आणि तिची ही वेगळी नाटकं सुरू झालेली असतात. तेवढ्यातच प्रिया आजूबाजूला कोण आहे का याचा विचार करते आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा प्रिया म्हणत असते की त्या आश्रमातल्या खुनाचा नक्की काय मॅटर आहे, नक्की काय झालेलं आहे, हे सगळं बोलणं जेव्हा चाललेलं आहे तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की तो सगळा दामिनी आणि महिपत यांचा प्लॅन आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की मूर्ख आहेत का ते, मला अडकवण्यासाठी असले प्लॅन करत आहेत. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मी आता कोणाला कसलीही साथ देणार नाही. माझा या कोणत्याही गोष्टींशी कसलाही संबंध नसेल. कारण काहीही असलं तरीही मी या सगळ्यापासून लांब राहणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे प्रतिमा येते आणि तो जो खून तुम्ही केलेला आहे ना त्याच्यामध्ये मला अजिबात ओढायचं नाही. आणि प्रतिमा आलेली असते. प्रतिमाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि प्रतिमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. कारण प्रतिमाने विचारही केलेला नसतो अशा पद्धतीच्या गोष्टी समोर आलेल्या असतात. आणि प्रतिमा म्हणत असते की तन्वी तू काय बोललीस, कसला खून, नक्की काय झालेला आहे, हा प्रश्न प्रतिमाने विचारलेला असतो. आणि प्रिया आणि इकडे नागराज चाट पडतात. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की हा खून पचायचा नाही,
तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते की तन्वी तू आत्ता काय बोललीस? खून? कसला खून? असं ती बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणते अगं आई मी खून नाही म्हणाले ग, ऊन म्हणाले. तेव्हा प्रतिमा म्हणते ऊन पचायचं नाही असं नसतंय ग, तू खूनच बोललीस. तेव्हा नागराज म्हणत असतो की नाही वहिनी. आणि मग प्रिया आणि नागराज यांचं नवीन नाटक सुरू होतं. प्रिया म्हणते आई तुला कळतंय का तू काय बोलतेस हे सगळं? अगं तुला ना मला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीची आठवण करून द्यायला नको वाटतं, पण आज पुन्हा ती गोष्ट उभी होत आहे. कारण मला तुला सांगायचं आहे की जे काय घडत आहे ते सगळं तुला माहिती आहे ना का होते? तू औषधं घेत नाहीयेत म्हणून तुझ्या बाबतीत असं घडत आहे. तुला माहिती आहे का मी ऊन पचत नाहीये असं बोलले. का अगं खून कशाला? खून कसला? तेव्हा प्रतिमा म्हणत असते की नाही मी खून हा शब्द ऐकलेला आहे आणि तो खूनच शब्द होता असं प्रतिमा बोलत असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही गाई मी असं काही बोललेलीच नाहीये. तेव्हा अगं खून कसा म्हणेल मी असं ती बोलायला सुरुवात करते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत हे मात्र कळत नसतं. प्रियाची मात्र चांगलीच बोबडी वळलेली असते. प्रियाला मात्र कळायचं बंद झालेलं असतं. कारण काहीही झालं तरीही आता प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे. कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विचित्र पद्धतीने अशा समोर आलेल्या असतात. इकडे चैतन्य आता घरी आलेला असतो. चैतन्य घरी आल्यानंतर तो बोलत असतो आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की नक्की काय काय झालेलं आहे. चैतन्य म्हणत असतो की हा सगळा दामिनीचाच प्लॅन असणार आहे, हे चैतन्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो हा महिपत आणि दामिनी यांचाच प्लॅन आहे. ही टीप किती वाजता मिळालेली आहे, नक्की काय झालेलं आहे, हे सगळे डिटेल आता पोलिसांकडून मिळालेले असतात. आणि अर्जुन म्हणत असतो की आता पुढे काय? तेव्हा सायली म्हणत असते की आता पुढे काय? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की हे बघा सायली वहिनी काही होणार नाहीये, या सगळ्यातून आपण नक्कीच मार्ग काढणार आहोत, तुम्ही काळजी करू नका. हे सगळं चैतन्य जे आहे ते सायलीला समजवत असतो, तिला सांगत असतो, तिला म्हणत असतो की अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा सायलीला मात्र टेन्शन आलेलं असतं. अर्जुनही तेच बोलत असतो. आता मधुभाऊंना तर ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे, पण मधुभाऊंना ही गोष्ट कशा पद्धतीनं सांगायची आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की काळजी करू नका. आणि इकडे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की पुढे बेल करण्यासाठी ज्या गोष्टी काही करायला लागणार आहेत त्या गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुझा हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता चैतन्य जो आहे तो अँटिसिपेटरी प्लेन म्हणजे अटकपूर्व जामीन जो आहे तो मिळवण्यासाठी त्याला जायला सांगितलेलं आहे. आणि चैतन्य जो आहे तो त्यासाठी गेलेला आहे. परंतु एवढं सगळं घडत असतं तेव्हा अर्जुन मात्र म्हणत असतो की एक गोष्ट मात्र आता करावी लागणार आहे आणि ती म्हणजे की आता मधुभाऊंना या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तेव्हा सायली म्हणत असते की हो अर्जुन सर मधुभाऊंना कसं सांगणार आहे आपण? अर्जुन म्हणत असतो की नाही मधुभाऊंना हे सगळं सांगावंच लागणार आहे. जर का मधुभाऊंना आपण हे सांगितलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यांना इतर कोणाकडून कळलं तर खूप मोठ्या अडचणी होतील. त्यापेक्षा हे सगळं आपण मधुभाऊंना सांगणं गरजेचं आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं. सायली म्हणत असते अहो पण मलाच हा धक्का पचलेला नाहीये. तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की काळजी करू नका, आता सध्या तुम्हालाही तेवढं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे, तरच मधुभाऊंना आपण सपोर्ट करू शकू. मधुभाऊंना काही होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देत आहे. तर उद्याच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतं की मधुकर पाटील इथेच राहतात ना, हा प्रश्न विचारला जातो. मीडियावाले आलेले असतात, पोलीस असतात. तेव्हा आता मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं इथं घडत असतं. आणि तेव्हा मात्र मधुभाऊंना अटक करण्यासाठी ही जी सगळी फौज आहे ती आलेली असते. आणि मग कल्पना म्हणत असते की तुम्ही असे प्रश्न विचारू शकत नाही. तेवढ्यातच अर्जुन सायली मधुभाऊंना तिथे घेऊन येतात. कारण आता प्रिया तर आगीत तेल ओतून ठेवायचं काम करणारच आहे. कारण प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते हे मात्र चांगलंच आपल्याला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की मधुभाऊंना तिथे घेऊन आल्यानंतर अर्जुन त्यांना एकच म्हणत असतो की मला फक्त 15 मिनिटं हवी आहेत. आता मधुभाऊंनी हे सगळं का केलेलं आहे, या सगळ्यामागे मधुभाऊंचा काय हात आहे, हे सगळं बोललं जात असतं. परंतु या सगळ्यामागे मधुभाऊंचा काय संबंध आहे ह्या गोष्टी मात्र बोलल्या जात असतात. आता मधुभाऊ हे जे आहेत या सगळ्यामध्ये त्यांचा कुठून संबंध लावला गेलेला आहे, नक्की काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांकडे 15 मिनिट मागत आहे, मला फक्त 15 मिनिटं द्या आणि त्यानंतर तुम्ही त्यांना अटक करू शकता असं अर्जुनचं म्हणणं आहे. पण
मधुभाऊंना अटक करण्यासाठी ते 15 मिनिटं देऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळंच ते तिथे स्पष्टपणे बोलत आहेत की नाही, 15 मिनिटं आम्ही देऊ शकत नाहीत कारण त्या गोष्टी आमच्या हातात नाहीत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की चैतन्य जो आहे तो तिथे आता तिथे जामिनाचे पेपर घेऊन आलेला आहे. आणि तो म्हणतो की हे घ्या अँटिसिपेटरी बेलचे पेपर्स. आता अर्जुनने फुल प्लॅनिंग केलेलं असतं, त्यामुळं इथे दामिनीचा डाव हा उधळला गेलेला आहे आणि मधुभाऊंना अटक होण्यापासून अर्जुनने वाचवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.